श्री स्वामी समर्थ. डॉक्टर राखी शुक्रवारी आपल्याला काय करायचं हे सांगण्यासाठी आलेली आहे. आज शुक्रवार आहे म्हणजे आज देवींचा वार आहे आणि या देवींच्या वारात आपण सर्वात प्रथम गणेशजींना दुर्वा आणि फुल वाहणार आहे. आजचं फुल आहे लाल गुलाब. तर आज तुम्हाला जिथे मिळेल तिथे तुम्ही लाल गुलाबाचा वापर करणार आहात. आज गुलाबाची अगरबत्ती आहे, धूप आहे आणि सुगंधित अत्तर आहे, ह्याचा सुद्धा सगळीकडे उपयोग करणार आहात. आज तुम्हाला तुमच्या काही अपेक्षा आणि काही असे मत असेल तर तुम्हाला काय मागायचं असेल तर तुम्ही महालक्ष्मीला लाल गुलाबाचा अत्तर लावा, लाल गुलाब वाहा, लाल अगरबत्तीचा तुम्ही अगरबत्ती लावा, धूप गुलाबाचा करा. देवी का नाही होणार खुश तुमच्यावर? नक्कीच होणार आणि तुम्हाला जे हवं ते मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहणार. आज शंकराच्या पिंडीवर जल देताना त्याला थोडस अत्तर घाला आणि जल द्या. लाल गुलाब आणि बेल वाहा. सुगंधित असं हे वातावरण होईल आणि शिव भगवान सुद्धा तुमच्याकडे आकर्षित होऊन तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी मदत करतील. तुमच्या घरामध्ये असलेल्या स्त्रिया आहेत, लहान मुली आहेत, सगळ्या आहेत, त्यांना सुद्धा आज तुम्ही काही नाही झालं तरी लाल गुलाब आणि चॉकलेट्स द्या. खूप चांगलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही एक तुमचं प्रेमाचं प्रतीक आणि गोड चॉकलेट म्हणजे गोडवा, प्रेमाचा गोडवा याचं कॉम्बिनेशन तुम्ही त्यांना द्या. तुमच्या बॉस असतील, कलिग असतील, कामगार वर्ग असतील, स्त्रिया, त्यांनाही तुम्ही आज चॉकलेट नाही तर गुलाबाची फुलं वाटा. खूप छान राहील. सगळ्यांचे ब्लेसिंग्स मिळतील आणि हेच ब्लेसिंग्स आपल्या सगळ्या अडी-अडचणी दूर करण्यास मदत करतात. आजच्या दिवसामध्ये तुळशीला सुद्धा हळदी कुंकू लावून गुलाब वाहा. तिथे गुलाबाची अगरबत्ती लावा. त्याच्यामुळे संध्याकाळी तुम्ही धूप फिरवा, अगरबत्ती फिरवा घरामध्ये, घराच्या बाहेर तुळशीच्या इथे सुद्धा दिवा लावा, दारामध्ये सुद्धा दिवा लावा. अशा प्रकारे आता शुक्रवार तुम्हाला साजरा करायचा आहे. शुक्रवार आहे तर छानपैकी काही ना काही करायचं आहे. ते लक्ष्मीला खीर आवडते तर तुम्हाला जमली तर घरामध्ये खीर करा आणि आजचा दिवस साजरा करा. आजच्या दानामध्ये तुम्ही गुलाबच वाटले तरी खूपच आहे किंवा अजून तुम्हाला काही असं वाटावंसं तर नक्कीच वाटा. स्त्रियांना स्पेशली आज द्या. आज स्त्रियांचा दिवस असतो, लक्ष्मीचा दिवस असतो. तर स्त्रियांनी स्वतःला सजवा, स्वतःवर काहीतरी खर्च करा. नुसतं पैसे ठेवू नका, खर्च करायला शिकलं पाहिजे. खर्च गेला म्हणजे लक्ष्मी ही धावती राहिली पाहिजे, गेली आणि आली पाहिजे, तिथं चलन राहिलं पाहिजे. तर स्वतःवर खर्च करा, काही खरेदी करा स्वतःसाठी, सुंदरतेसाठी काही करा, फेशियल करा, ब्युटी पार्लर मध्ये जा, काही ना काही करा ज्याच्याने लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होते. आणि तुम्हाला खरं सांगू, मी दर शुक्रवारी म्हणजे केस धुण्यासाठी सलून मध्ये जाते. हा एक छान रेमेडी आहे. जर तुम्ही सुद्धा केली तर म्हणजे सलून मध्ये असं एरवी जाणं होत नाही, पण केस धुवायला मी खास शुक्रवारची जाते. याच्याने माझे दोन फायदे झाले. केसाची निगा चांगली झाली आहे, त्याच्यामुळे म्हणजे केस छोटे होते, आता छानपणे लांब होत चाललेले आहेत आणि त्याची निगा छान होते आणि लांब केस मला छान वाटायला लागलेले आहे. आणि दुसरं असं आहे, काहीतरी करायचं असं लक्ष्मीला तर केसांपासून का नाही मी सुरुवात केली, म्हणून मी केसांपासून सुरुवात केलेली आहे. तर असंच तुम्ही काहीही तुमच्यासाठी करा. श्री स्वामी समर्थ.